करायचं नाही हो या इकडे एकाला आम्हाला फोन केला का आबा तिकडनं माणसं पळत असेल किंवा आम्हाला मला फोन केला इकडनं आपण तिकडे सगळे जाऊ असं जरा नियोजन लावायचं त्याशिवाय पर्याय नाही. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महामार्ग सध्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामधून जातोय आणि या 12 जिल्ह्यातीलच एक गाव म्हणजे मणेराजुरी गाव आहे. सांगली जिल्ह्यातील 19 गावांपैकी हे मणेराजुरी गाव आणि या मणेराजुरी गावामधील हा भोसलेनगर परिसर आहे. सध्या आपण भोसलेनगर मध्ये आहोत आणि इथले मणेराजुरीमध्ये जेवढं बाधित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बाधित शेतकरी आणि बाधित क्षेत्र इथून जाणार आहे. आपण इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. आपल्या बरोबर भोसलेनगर मधील ज्येष्ठ शेतकरी आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया या शक्तीपीठ महामार्गाबाबत काय जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. शक्तीपीठ महामार्ग तुमच्या रानातून जातोय, हा कशासाठी फक्त केलेला आहे हे आम्हाला सांगा. कशासाठी बोल पुढचं तुम्ही बोला की हे फक्त भक्तीपीठ जे आहे की नाही हा कशासाठी चाललंय करायचं याचं उत्तर आम्हाला पाहिजे. वेगवेगळ्या देवस्थानांना जोडणारा हा रस्ता आहे आणि महाराष्ट्र शासनानं हे काम हाती घेतलेलं आहे. मग महाराष्ट्रातले जे आमदार खासदार आहेत ना हे किती जातात देवाला वर्षातून हे आम्हाला सांगा. फक्त पहिलं किती जातात. तुमची आता प्रतिक्रिया याबद्दल काय राहणार आहे? तुम्ही हा मार्ग होऊ देणार आहे की नाही? हा मार्ग होऊ देणार नाही आम्ही. हे फक्त माळरान शेती आम्ही शेती फोडून ह्या तासगाव मळंगाव ह्या गावातून माती आणून ही शेती तयार केलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह करतोय आणि आराराबाने पाणी दिल्यामुळे हे आमचं थोडस जीवन. म्हणून तर आता तुमची प्रतिक्रिया काय राहणार आहे? फक्त हा रस्ता बंद झाला पाहिजे, राहिला पाहिजे आणि आमचा रस्ता हे नको आहे, नको आहे आम्हाला, नको आहे. मामा तुमची प्रतिक्रिया काय राहणार आहे? आम्हाला ही शक्तीपीठ रस्ता नको आहे. जवळ 10 किलोमीटरवर शिरवण रस्ता आहे, इकडे खानापूर 15 किलोमीटरवर आहे. ह्या रस्त्याची आम्हाला काहीच गरज नाही आहे. शासन तर म्हणतंय आम्ही हा रस्ता करणारच आहोत. शासन करत असा तर आम्ही ठामपणे रस्त्यावर उभा राहणार, आम्ही रस्ता करून देणार नाही. काही दिवसानंतर इथं सर्वे करायला शासकीय लोक येतील, पोलिसांचा बंदोबस्त आम्ही घेणार आहोत असा इशारा पण मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. त्यांच्यावर आम्ही कारवाई करून आम्हीच त्याची मारू शकतो. आम्ही पाय बांधून टाकेन, नुसतं टाकीन नाही असे अनेक बाधित शेतकरी या इथं आहेत. कारण मणेराजुरी मधलं जास्तीत जास्त बाधित क्षेत्र या भोसलेनगर मधून जात आहे. काय सांगाल तुमचं याबद्दल, काय तुमची प्रतिक्रिया राहणार आहे? पहिल्यांदा हा रस्ता आम्हाला नको आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता होऊ देणार नाही. कारण या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा कारणाशिवाय 12 किलोमीटर अंतरावरती दुसरा महामार्ग तिकडे आहे. त्या महामार्गाला जोडा. तुम्हाला कुठल्या शक्तीपीठच्या कोणत्याही जर देवस्थानाला जायचं असेल तर तो रस्ता करता येतो. हा रस्ता कशासाठी हा घाट घातलाय? निव्वळ शासनाचे ही जी दलाल जे आहेत ह्या दलालाला पोचण्यासाठीच हा रस्ता यांनी घाट घातलेला आहे. आमचं हित यात अजिबात नाही. आज माझी हिर स्वतःची वैयक्तिक हिर जात्या, त्या हिरीचं किंवा माझं जमिनीचं क्षेत्र निम्म खाली राहतंय, निम्म वर राहतंय. मला त्याच्यामध्ये अजिबात त्याच्यामध्ये फायदा नाही आणि म्हणून जर माझं या ठिकाणी 1 गुंठा माझं क्षेत्र विरलं जातंय पण त्यामुळं मला 10 गुंठ्याचे पैसे इकडे घालावे लागतील, हे कोण देणार मला? माझी शेती एवढी जर नुकसान होत असेल, मला या रस्त्याची गरज नाही, रस्ता मी होऊ देणार नाही. जर समजा अशा पद्धतीनं जर करायला लागली तर रस्त्याला आम्ही उभा राहून मुर्दा पाडू सोडत नाही. आम्ही अशा पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे. मुख्यमंत्री म्हणतायत कसल्याही परिस्थितीत हा महामार्ग आम्ही करणारच आहे. करू दे की बघू कसा करतोय. तिथं येणारा माणूस जिवंत नाही, मग त्यात आता आम्ही संपलोय. उद्या बी संपणार आणि आज बी संपणार. पोलिसांचं आम्ही, पोलीस असो कोण असो, इन्स्पेक्टर येऊ आम्हाला गोळी घालेल एवढंच करणार नव्हता. पण आम्ही त्यात एकाला गोळ्यानं पाडल्याशिवाय सोडणार
त्याशिवाय तू गोळी घालणार नाही. आम्हाला तर जगून तर काय फायदा आहे, असं नाही काय, तुम्ही काय उपयोग आहे या त्याचा? निमित्तानं शासनाला सरकारला इशारा काय देणार आहे? इशारा म्हणजे काय, त्याला कळत नाही का आपण काय करतोय, कसं काय करताय? हा, इकडे एवढा रस्ता आहे, इकडे एवढा रस्ता आहे, एवढ्या अंतरात शक्तीपीठ इकडं आता ही कुठल्या देवाला जाते ते सांगा बरोबर. हा, कोण जातोय? हेलिकॉप्टरने जावं, प्रत्येक देवापाशी विमानतळ हेलिकॉप्टरचं हे ठिकाण करावं तयार. चालत नाही का? एवढा पैशाचा उत आलाय सरकारला तर. कुठल्याही शेतकऱ्यांचा या महाराष्ट्रातील या मार्गाला विरोध नाही असंही त्यांचं मत आहे. विरोध आहे का नाही? विरोधच आहे, घेऊ दे इथं, मग बघूया कसं काय होतं. तुम्ही शेतकरी म्हणून तुमची प्रतिक्रिया काय राहील? कसा विरोध तुम्ही माझी शेती आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मी माळरान फोडून 9 लाख रुपये माळाला मी घातलेले. आणि पुन्हा मळणगावातून 4.5 लाखाची माती आणून त्यात घातलेली आहे. आणि आता जर शासनानं ह्या रेट मध्ये जर पैसा आम्हाला दिला तर काय आम्हाला तो परवडणार आहे रस्ता? आम्हाला तो रस्ताच नको आहे. आणि जर कोण रस्ता तो मोजमाप घ्यायला किंवा जमीन हस्तांतर करायला आले तर आम्ही खच घालून त्यांना इथं मुर्दा पाडल्याशिवाय सोडणार नाही. अशा तऱ्हेच्या अनेक या बाधित शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत. कारण खरं तर खूप कष्टानं ही जमीन त्यांनी तयार केलेली आहे. माळरान फोडून त्यातला मुरुम काढून त्या ठिकाणी माती भरून पाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणून पाण्याच्या स्कीम आणून ही शेती तयार केलेली आहे. आणि आज जर ही शेती हे शासन कुठल्या तरी प्रकल्पाच्या नावाखाली घेत असेल तर याला पूर्ण विरोध या शेतकऱ्यांचा आहे. आपल्याबरोबर आणखी एक बाधित शेतकरी आहेत. काय प्रतिक्रिया आहे? कारण हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या सांगली जिल्ह्यातून जातोय, 19 गावामधून जातोय आणि मी तुमच्या मणेराजुरीमधूनही खूप मोठ्या प्रमाणात शेती अधिग्रहण केली जाणार आहे. तुमची शेतकरी म्हणून काय प्रतिक्रिया राहील? आमचा विरोध आहे. हे तर यायचं सुद्धा नाही सरकारनं. शेती माझी आहे, मी काय करायचं ते मी मालक आहे त्याचा. बरोबर आहे का? शेती माझी आहे, माझ्यावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही. कारण 1 एकर शेती माझी आहे, तेवढी संपूर्ण सध्या, आणि त्याच्यावर आम्ही 10 माणसं जगतोय. ही सरकारला माझा इशारा आहे. मुख्यमंत्र्यांचं असं मत आहे की आम्ही काही जरी झालं तरी आम्ही हा महामार्ग करणारच आहोत. शेतकऱ्यासनी काय रस्त्यावर बसवायचं काय? पोत टाकून भीक मागायला रस्ता करून नेता येता तुझ्या नागपूरला? आमच्याकडे काय काम आहे रस्त्याचं? तुम्हाला असं वाटतं की आताचं जे सरकार जे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, शेतकरी द्वेष्ट आहे असं वाटतंय का? हो, वाटतंय ना, विरोधीच आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. होय. तुमची प्रतिक्रिया काय राहणार आहे? आणखी कोण बोलणार आहे? तुमची प्रतिक्रिया काय शेतकरी म्हणून, बाधित शेतकरी म्हणून? किती रान तुमचं जातं या रस्त्यामध्ये? आमचं रान 48 गुंठ रान जाते, एक पाण्याची विहीर जाते. आज बघितलं तर या मणेराजुरीमध्ये भोसलेनगर गावातल्या लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी जीवाचं रान करून आजपर्यंत जेवढं कष्ट करून जमिनी तयार केल्या, त्याच्यात द्राक्ष बागा लावल्या आणि उत्पादन काढून आता 4 घास खायला लागलेत, तोपर्यंत शक्तीपीठचा घाट गाठलाय. काही जरी झालं तरी इथले 1 गुंठाही जमीन आम्ही शेतकरी, सगळे शेतकरी मिळून शक्तीपीठसाठी देणार नाही. परत दुसरी गोष्ट अशी आहे, ह्या शक्तीपीठचा ह्या शेतकऱ्यांना काही उपयोग तर नाहीच नाही, उलट आम्हाला इथं वावरत असताना फार अडचणी येणार आहेत. ह्या अडचणी लक्षात घेता सरकारनं त्यांना शक्तीपीठ जरी करायचं असेल तरी त्यांच्या पर्यायानं कुठेही करावा. आमच्या इथला 1 गुंठाही जमीन आम्ही देणार नाही. त्यांचा घाट असेल, त्यांना कोण एजंट पोसायचे असतील किंवा कोण कॉन्ट्रॅक्टर मोठे करायचे असतील तरी त्यांनी पर्याय शोधावा. आमच्या इथून त्यांना 1 गुंठाही जमीन दिली जाणार नाही. भोसलेनगर मध्ये सध्या आपण होतो आणि या बाधित शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण आता सध्या घेतोय. आपल्याबरोबर आणखी काही शेतकरी आहेत या ठिकाणचे, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. मामा, काय सांगाल की शक्तीपीठ महामार्गात तुमची जमीन आता चाललेली आहे, सरकारनं हा घाट घातलेला आहे आणि तुम्ही कसा विरोध याला करणार आहात? आम्हाला जमीन द्यायची नाही, आम्हाला पैसे अडकेची गरज नाही आणि आमची ही जमीन आम्हाला पुन्हा मिळत नाही, आम्हाला जमीन द्यायची नाही. काय इशारा काय राहणार तुम्हाला? शासनाला काय इशारा देणार तुम्ही? आमची जमीन द्यायची नाही, काही इशारा द्यायची गरज नाही.
आपल्याबरोबर आता भोसलेनगर मधील एक शेतकरी आहेत, रवींद्र जमदाडे. आपण त्यांच्याशी चर्चा करू. हा महामार्ग तुमच्या शेतातून जातोय, किती शेती तुमची यातून जाते, किती बागायत शेती आहे? बागायत शेती आहे, त्यातनं आता 2 एकर शेती आमची बागायत जाते, द्राक्ष बागच आहे. आणि घर 2 घर आहे ती दोन्ही बी घरं जाते ती. त्यामुळं आमचं परपंच सगळंच आता म्हणजे उद्ध्वस्त होतंय. मग त्यामुळे आता आम्हाला इथनं पुढचं काय करायचं ही अवघड कंडिशन आहे. मुलं बाळ जगवाय कशी, आम्ही कशा तर ह्या टप्प्यातनं घर तयार केलंय आणि आता ही घर बी चाललंय. मग हे रस्ता काय आम्ही आता मोजणी काय होऊन देणार नाही. किती दिवसांपूर्वी हे घर बांधलेले आहे? आता चालूच आहे, आता कलर करायचं काम घरात चालू आहे. इशारा तुमचा या निमित्तानं? नाही आम्ही इथं मोजणीला येऊन पायच घालून देणार नाही, त्याचं पायच म्हणणार आम्ही इथे येऊन आली की सर्व्हिस करून देणार नाही. मुख्यमंत्री तर म्हणतात की आम्ही वेळ पडली तर पोलिसांचा आधार घेऊ, पोलिसांचा बंदोबस्त. काय पोलीस काय करणार आहेत, काय आम्हाला गोळ्या तर घालणार नाहीत, आम्ही एखाद्याला मारू, त्यात काय करायला होईल ते होईल. काय आता असं बी इथं बसू नाही, तिथं जाऊन बसायला लागेल जेलमध्ये, एवढंच होईल. काय होणार आहे, आम्ही आता काय काम करतोय, आम्ही जेलमध्ये जाऊन काय बसू, काय त्याला अडचण आहे. खायचं काय आम्हाला पैसे बागायतदारानंच आमचं सगळं जाते ना, काय राहत नाही. आपण पाहू शकताय की आत्ताच नव्यानं हे घर यांनी बांधलेलं आहे. आपण पाठीमागं माझ्या पाहू शकताय अजून या घराचं काम चालू आहे. आणि असं असतानाही या शक्तीपीठ महामार्गामध्ये हे पूर्ण घर जाणार आहे, पाडलं जाणार आहे. नुकतंच लाखो रुपये खर्च करून, कारण प्रत्येक माणसाचं एक आयुष्यभराची एक इच्छा असते की आपण आयुष्यात आल्यानंतर आपलं स्वतःचं एक घर असावं, आपलं कुटुंब असावं आणि त्या चांगल्या बंगल्यामध्ये आपण राहावं. या उद्देशानं प्रत्येक माणूस आयुष्य जगत असतो, काबाड कष्ट करत असतो, नोकरी करत असतो. आणि हे स्वप्नातील घरच जर एखाद्या सरकारच्या एखाद्या प्रकल्पामधून जात असेल आणि ते पाडलं जाणार असेल, ते स्वप्न आपल्या डोळ्यासमोर त्या बुलडोजर खाली जर चुरडलं जात असेल तर याच्यापेक्षा मोठं दुःख नाही. आणि आता आपण हे जमदाडे, रवींद्र जमदाडे, त्यांच्या डोळ्यात ती भावना, ते अश्रू या निमित्तानं पाहिलेले आहेत. आणि त्यांना ज्या वेदना होत आहेत त्या वेदना या त्यांच्या डोळ्यातून व्यक्त झाल्या.